ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असं या 4 अलौकिक भावंडांचं वर्णन केलं जातं. त्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांचं चरित्र आपण मागच्या भागात बघितलं आणि मुक्ताईच्या ताटीच्या अभंगापाशी आपण येऊन थांबलो होतो. तर आजपासून ज्ञानदेवांच्या अलौकिक प्रतिभेने नटलेल्या ग्रंथांचा आपण आढावा घेऊ, त्यांची ओळख करून घेऊ. माऊलींनी 1290 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. ती खरं तर मूळ भगवद्गीतेवरची टीका. एखाद्या ग्रंथावरची जर टीका लिहायची असेल, तर ती त्या ग्रंथाच्या विषयाच्या अनुषंगाने लिहावी लागते. त्यामुळे त्यामध्ये ज्ञानदेवांचा विषय जो होता, तो भगवद्गीतेच्या अनुषंगानेच होता. परंतु त्यामध्येही त्यांच्या स्वतंत्र अशा प्रतिभेचा तो आविष्कार होता आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीलाही भावार्थ दीपिकेलाही मराठी वाङ्मयात एक स्वतंत्र ग्रंथाचं स्थान आहे. परंतु मग आता ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्यांना समजेल अशा प्राकृत भाषेत त्यांनी लिहिली. पण त्यानंतर तुला अनुभवाला आलेले हे जे आत्मज्ञान आहे, ही जी ब्रह्मवस्तू आहे, ती तू तुझ्या भाषेत स्वतंत्रपणे एका ग्रंथात मांड, असं निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आज्ञा दिली. आणि निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु, तर त्यांची आज्ञा मानून त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. असं म्हणतात की ज्ञानेश्वरीमध्ये कवी ज्ञानदेव दिसतात, तर अमृतानुभवामध्ये तत्वज्ञ ज्ञानदेव दिसतात. आता या ठिकाणी मी स्क्रीन शेअर करते. आपण विषयाला सुरुवात करू. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हो, दिसतो श्री. तर अमृतानुभव या ग्रंथाचा जो विषय आहे, तो जीव ब्रह्म ऐक्याचा असा विषय आहे. ज्ञानेश्वरीची सुरुवात करतानाच ज्ञानदेवांनी असं म्हटलं होतं, की व्यासांचा मागोवा घेतू आणि भाष्यकारात ते वाट पुसतू असं मी या ग्रंथाचं लिखाण करतोय. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पूर्वी जे भाष्यकार होऊन गेले, शंकराचार्य, मध्वाचार्य या सगळ्या भाष्यकारांचा अभ्यास त्यांचा झालेला होता आणि त्यांच्या विचारांचाही प्रभाव त्यांच्या ग्रंथामध्ये पडलेला आपल्याला दिसतो. तर या भाष्यकारांचा म्हणजे शंकराचार्यांचा विशेषतः अद्वैत वादाचा जो प्रभाव तो ज्ञानदेवांवर आहे. त्याचप्रमाणे काश्मीरी शैवागमाचाही प्रभाव ज्ञानदेवांच्या साहित्यावर दिसून येतो. तो कसा आपण ते आता बघू. ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मही नापराहा हा अद्वैतवाद आहे. हा शंकराचार्यांनी सांगितलेला अद्वैतवाद होता. ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही, असा शंकराचार्यांचा जो अद्वैतवाद होता. आणि अंतिम सत्य हे ब्रह्म आहे आणि तेच शैव तत्वज्ञानामध्ये काश्मीरी शैवागमात अंतिम सत्य हे शिव तत्व सांगितलेलं जातं. परंतु ज्ञानदेवांना ब्रह्मसत्य हे इथपर्यंत मान्य होतं. परंतु जगन मिथ्या हा पुढचा भाग मात्र ज्ञानदेवांना मान्य नव्हता आणि हेच त्यांच्या साहित्यातून दिसून येते. जग हा ब्रह्म किंवा मायेचा किंवा शिव आणि शक्तीचा आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मही नापरहा हा जो अद्वैतवाद आहे, तर ज्ञानदेवांनी त्याच्यामध्ये विश्वब्रह्म नापरहा असा स्वतःचा एक चिदविलास वाद मांडलेला आहे. विश्वब्रह्म नापरहा म्हणजे विश्व आणि ब्रह्म हे एकमेकांपासून वेगळे काढताच येऊ शकत नाही. जग हे मिथ्या नाही, तर जग आणि ब्रह्म हे यांचं अद्वैत आहे. अर्थात शिव आणि शक्तीचं अद्वैत आहे. हा त्यांचा चिदविलास वाद आहे. आता त्याची जर काही उदाहरणं पाहिली तर जो दृष्टांत हा विषय थोडासा गहन आहे, त्यामुळे थोडेसे याच्यामध्ये दृष्टांत दिल्याशिवाय समजू शकत नाही. तर तो जो सर्प रज्जू दृष्टांत हा अद्वैतवाद दर्शवतो. म्हणजे कसं की साप आहे, एक दोरी आहे पडलेली ती अंधारात आणि तिला पाहून आपल्याला तो सर्पाचा भास होतो. हा जो भास आहे, हा
जगाचा म्हणजे जग मिथ्या कसे आहे, की हे जग हे असंच आहे. जो मुळात जी दोरी आहे तो आपल्याला सर्प असा जो भास होतोय, तर जग हे भास आहे असं अद्वैत तत्वज्ञान सांगते. परंतु ज्ञानेश्वरांना मात्र ते जगन मिथ्या हे मान्य नव्हतं. तर त्यांनी जसं सोने लेण्याचा दृष्टांत त्यांच्या त्यांच्या जो चिद्विलासवाद आहे त्याला लागू होतो. तर कसं? तर सोन्यापासूनच दागिने निर्माण होतात. म्हणजे साप दोरीला साप समजणे म्हणजे याच्यात दोरी आहे मिथ्या आणि साप हा खरा. दोरी ही खरी आणि साप हा खोटा. पण सोने लेणे हा सिद्धांत त्याच्यामध्ये सोनंही खरं आणि दागिनेही खरे. म्हणजे सोन्याचा जो झालेला आहे तो चिदविलास झालेला आहे किंवा आनंदमय असा विस्तार झालेला आहे. म्हणजे तिथे मिथ्या असं काही नाहीये. तेही सत्यच आहे. फक्त त्याचं जे सोनेपण आहे ते दोन्ही ठिकाणी कायम आहे. म्हणजे ते शिवपण म्हणा किंवा ते ब्रह्मपण आहे, ते दोन्ही ठिकाणी कायम आहे. हा जो आनंदमय विस्तार आहे, तो चिद्विलासवाद आणि हा चिद्विलासवाद ज्ञानदेवांच्या साहित्यात जागोजागी दिसून येतो. म्हणूनच ज्ञानदेवांचे जे दृष्टांत, उपमा दृष्टांत सगळे जे जे आहेत ते असे अ, जिवंत आणि रसरशीत असे आहे, सुंदर आहे, रसाळ आहे. त्यामध्ये कुठेही असं परांगमुखतेचा किंवा विनमुखतेचा अ, स्पर्श आपल्याला दिसून येत नाही. कारण की जग हे मिथ्या आहे यावर त्यांचा विश्वास नाही, तर हा चिदविलास आहे. अ, हा त्यांचा चिदविलासवाद त्यांच्या साहित्यात दिसून येतो. आता अद्वैत तत्वज्ञानामध्ये ब्रह्माची जाणीव झाली म्हणजे माया लोप पावते. म्हणजे आता एकदा कळलं की ती दोरी आहे, तर ते सर्पपणा जो त्याचा तो लोप पावतो. परंतु चिद्विलासवादात शक्ती ही शिवाशी एकरूप झालेली आहे. शक्ती ही वेगळी नाहीच आहे. शिव आणि शक्ती हा काश्मीरी सेवागमाचे शब्द आहेत ते. ते शंकराचार्यांनी जे ब्रह्मा आणि माया असे शब्द वापरले ते काश्मीरी शैवागमात शिव आणि शक्ती हे रूप घेतलेले आहेत. तर शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीच आहेत ते एकमेकांपासून. म्हणजे सोने आणि लेणे हे एकमेकांपासून वेगळे नाहीच आहेत. ते अ, अद्वैतवाद म्हणजे शक्ती ही शिवाशी एकरूप झालेली आहे. आता या ठिकाणी समजा अजून एक दृष्टांत सांगितला आहे ज्ञानदेवांनी, की समुद्र आणि लाटेचं उदाहरण सांगितलं आहे. समुद्र हा नित्य आहे. त्याच्यावरच्या लाटा, त्याच्या लाटाचा जन्मतात आणि त्या लोप पावतात. तर जर शंकराचार्यांचा अद्वैतवाद इथे लावला तर लाटा जन्मतात आणि मृत्यू पावतात. परंतु चिद्विलासवादाचा जर तिथे आधार घेतला तर त्या लाटा समुद्रात एकरूप होतात. म्हणजे पाणी तत्व हे एकच आहे. लाट वेगळी दिसते परंतु ती जी लाट आहे ती त्या समुद्रात एकरूप होते. असा तो चिद्विलासवाद आहे. आणि तर या ब्रह्मतत्वाची जाणीव झाली म्हणजे माया लोप पावते आणि चिद्विलासवादात शक्ती शिवाशी एकरूप होते आणि भिन्न राहत नाही. म्हणजे ती माया जी आहे ती ब्रह्माच्या त्यामध्ये थोडंसं गौण स्थान किंवा एक ज्याला आपण म्हणतो थोडंसं नकारात्मक स्थान शंकराचार्यांच्या ज्या अद्वैतवादात आलेलं आहे. परंतु ते चिद्विलासवादात मात्र त्याला एक सुंदर किंवा असं ज्याला म्हणतात आनंददायक विस्तार असं एक स्वरूप आलेलं आहे. तर त्या शिवशक्तीचं एकरूपत्व आणि शिवाचं प्रकटन म्हणजे शक्ती. शिवाचं जे प्रकट रूप आहे ते शक्ती. त्यांचं जे एकरूपत्व आहे ते जे आहे ते या अमृतानुभवात ते आनंदमय आहे ते या अमृतानुभवात ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. तर अमृतानुभवाच्या ग्रंथाला आता सुरुवात करू, त्याचा आढावा घ्यायला आपण सुरुवात करू. तर अमृतानुभवाचं मूळ नाव याला खरं अनुभवामृत हे नाव आहे. ज्ञानदेवांनी स्वतःच त्या ग्रंथामध्ये इति श्री सिद्धानुवादे श्रीमद अनुभवामृतार्थन विवरणे ग्रंथ महिमा वर्णनम असं प्रत्येक त्याचे जे प्रकरण आहेत त्याच्या शेवटी असं नाव दिलेलं आहे. परंतु पुढे नामदेवांच्या साहित्यात त्यांनी अमृतानुभव असं नाव दिलंय. त्यामुळे त्याचं मूळ नाव खरं अनुभवामृत असंही आहे. असंही काही लोकही अजूनही वापरतात. तर या अमृतानुभवात 900 ओव्या आहेत आणि त्याच्यामध्ये 10 प्रकरणं आहेत. ह्या 10 प्रकरणांची नावं इथे आहेत. ते आपण एक प्रकरणाचा संक्षिप्तात असा आढावा घेऊ. तर
प्रकरण पहिलं शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन यामध्ये अमृतानुभवाची जी सुरुवात आहे ती अ, त्याचं जे मंगलाचरण आहे म्हणता येईल आपल्याला ते संस्कृतात आहे. पहिले 5 श्लोक फक्त यामध्ये संस्कृतात आहेत. हे हे 5 श्लोक म्हणजे अमृत अनुभवाचं संपूर्ण सार आहे असं मानलं जातं. तर यद ते श्लोक असे यद अक्षरं मनाख्येयम् आनंदम आनंदम अज अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञा जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातं न शक्यते लग्नमिति इति द्वैच्छन्नान्मुहुः अद्वैतमात्मनस्तवं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतात्माद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. तर हे 5 श्लोक फक्त याच्यामध्ये संस्कृतात आहे. याचा प्रत्येकाचा आपण पूर्ण आता त्याचा प्रत्येक ओळीचा काही आपण अर्थ इथे बघू शकणार नाही. तर हे जे जन्मलेच नाही आणि जे अक्षर आहे अशा त्या अमृताचा जो अनुभव आहे, जो गुरूंच्या कृपेने लाभलेला आहे आणि अशी जी ती शांकरी विद्येचाही तिच्यावर वरद अशी साक्षात अशी शांकरी विद्या आहे ती आणि असा जो अद्वैतमय असा जो अमृताचा अनुभव आहे, त्या अमृताचा हा अनुभव जो पूर्ण आहे, क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे अशा ज्या पूर्ण अशा या त्या अनुभवाला किंवा त्या शांभवीला शिवशक्तीला मी नमन करतो असं त्यांनी इथे म्हटलंय. तर या पहिल्या प्रकरणात शिवशक्ती समावेशन. तर आता असं शंकराचार्यांच्या अद्वैतवादातही असं सांगितलं की ब्रह्म हे एकटं होतं आणि एकाकी न रमते स इच्छत एकोहम बहुस्याम. म्हणजे एकट्याला मला आता करमत नाही म्हणून मी खूप व्हावं किंवा मी माझ्यातूनच खूप निर्माण करावं, मी दुसरं कोणीतरी दुसरं व्हावं अशी इच्छा ब्रह्माला झाली आणि त्यांनी आपल्यातूनच माया निर्माण केली. तर त्या मायेशी संसार मांडून जी विश्वाची निर्मिती केली आणि स्वतः अनेक झाला. तर तोच ती जी संकल्पना आहे ती काश्मीरी शैवागमामध्ये ही शिव आणि शक्ती अशी आहे. तर हा शिवशक्तीचं जे द्वैत आणि अद्वैताचं वर्णन आहे ते या शिवशक्ती समावेशनात ज्ञानदेवांनी केलेलं आहे. तर शिवानी आपल्यातून शक्ती निर्माण करण्याचा विचार केला तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वर कसं करतात की जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी. जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारुस्थळी एकाहारी एकांगाची. तर शिवानी जेव्हा शक्तीला शिवाच्याही मनात आला की शक्तीला निर्माण करावं तर ती जणू काही एका प्रियकराच्या भावनेतून त्याने त्याची ती प्राणेश्वरी जी आहे तिला प्रकट रूपात आणलेलं आहे. म्हणजे ती त्याच्यापासून वेगळी नाहीच. म्हणजे या ठिकाणी अतिशय एक फार छान असा हळूवार एक ज्ञानदेव त्यांचं नात्यांचा शिव आणि शक्तीचं नातं सांगतात की ती एका प्रियकराचा ती इच्छा आहे आणि एका प्रियकराची ती प्राणेश्वरी आहे. प्राणेश्वरी म्हणजे ज्या शिवाच्या ज्या सगळ्या याच्यावर तिचं वर्चस्व आहे किंवा ती त्याच्यातच सामावलेली आहे अशी ती प्राणेश्वरी. तर तिचं त्यांनी शक्तीचं प्रकटीकरण केलं आणि ते दोघंही एकमेकांपासून वेगळे नाहीच. ते त्या दोघांनी त्यांची जी क्रीडा आहे किंवा त्यांची जी लीला आहे त्या लीलेतून जे विश्वरूपी बाळ निर्माण झालं त्या प्रत्येक चराचरात ते दोघं सामावलेले आहेत. ते दोघं वेगळे नाहीतच. म्हणजे अगदी अणुरेणूतही ते दोघं सामावलेले ते दोघं इतके एकरूप झालेले आहेत. असा त्या एकरूपतेचं जे वर्णन आहे ते ज्ञानदेव आपल्या याच्यात असे करतात की कैसा मेळू आला गोडीये दोघे न
जाती जगी ये, की परमाणु ही माझी उवाये मांडिली आहाती. म्हणजे अणु-रेणूच त्यांचं ते एकरूपत्व असं अ, असं आहे आणि तेही अतिशय सुंदर दृष्टांताने ज्ञानदेवांनी त्या पहिल्या प्रकरणामध्ये ते ते देतात. त्यासाठी म्हणजे 2 डोळे आणि एक दृश्य किंवा 2 टिपऱ्यातून निघणारा एकच नाद अशा पद्धतीचे अतिशय सुंदर दृष्टांताने विस्तार केलेला आहे त्या अ, त्यांच्या संसाराचा ज्याला आपण म्हणता येईल आणि हे शिव आणि शक्तीचा जो संसार आहे, तो कसा सुंदर मांडलेला आहे, तो हे शिवशक्तीचं हे समावेशन आहे. शिवशक्तीचं एकरूपत्व आहे हे जग म्हणजे. तर असं त्याचा ते वर्णन केलेलं आहे आणि या संसारात म्हणजे शिव हा सुप्त अवस्थेत शिव किंवा ब्रह्मा त्याला तो सुप्त अवस्थेत जरी गेला किंवा त्याला झोप जरी लागली तरी ही जी शक्ती आहे ती दोघांचेही कार्य निरंतर करत राहते. मग पुढे अशी कल्पना आहे की ब्रह्माला जेव्हा जाग येते तेव्हा तिने तयार केलेले जे असे सुंदर हे जे पदार्थ आहेत, जगरूपी जे काही तिने केलेले आहेत, त्याच्याकडे तो शिव अतिशय कौतुकाने बघतोय आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा ते जे सुंदर असं केलेलं जे पदार्थ आहेत ते तो इतक्या घाईने किंवा अतिशय आवडीने सगळे खाऊन टाकतो, की तो खाता-खाता तिलाही खाऊन टाकतो. असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे ब्रह्माला किंवा सुप्त शिवाला जेव्हा जाग येते, जागृती अवस्था होते, तेव्हा काहीही उरत नाही. असं सांगण्याचं त्यांच्या त्या प्रतिभेच्या माध्यमातून त्यांनी ते आपल्याला सांगितलंय, की असे हे असं हे शिवशक्तीचं समावेशन किंवा शिवशक्तीचं एकरूपत्व म्हणजे हे जग आहे आणि ह्या शिवशक्तीच्या जे ब्रह्मापर्यंत किंवा शिवापर्यंत पोहोचायचं जर ठरवलं, आता त्याच्यासाठी पण एक छान समुद्र आणि मिठाचं उदाहरण दिलेलं आहे, की समजा आता समुद्रातून मीठ तयार होतं. त्या मिठाला एक छान आकार येतो. आणि त्या मिठाने जर असं ठरवलं, की आपल्याला आपले जे वडील आहेत किंवा हा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये परत एकदा जाऊन बघायचं आहे त्या समुद्रामध्ये. ते मीठ जर त्या समुद्रामध्ये परत जायला गेलं, तर काय होईल? तर ते पूर्णपणे त्याच्यामध्ये एकरूप होऊन जाईल. म्हणजे तिथपर्यंत त्याच्यापर्यंत एकरूप होऊन जाईल म्हणजे संपूर्ण सागरच होऊन जाईल. ती मीठ पुन्हा पूर्ण सागर होऊन जाईल. तर असा जो तो अनुभव आहे, पूर्णतेचा, संपूर्णतेचा तो जो अमृतानुभव, तो अशा तो जो अमृतानुभव, तो ज्ञानदेव एक असं ते जे पुढच्या प्रकरणांमध्ये सांगत आहेत. तर सर्वप्रथम या शिवशक्तीला नमन करण्यासाठी हे प्रकरण हे शिवशक्तीला नमन करून ते पुढच्या प्रकरणाकडे जातात आणि पुढचं प्रकरण आहे श्री सद्गुरु स्तवन. प्रकरण ते श्री गुरुस्तवन. तर आता श्री गुरुस्तवन म्हणजे आता सद्गुरूंचे स्तवन केलेले आहे आणि निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु आणि निवृत्तीनाथांविषयी सांगताना तर ज्ञानदेवांची प्रतिभा ही कधीही अशी थकत नाही. तर या सद्गुरूचे स्तवन करताना ते म्हणतात, की ह्या ज्या आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. तर हा जो आता उपाय म्हणजे त्या अमृताचा अनुभव घेण्यासाठी तो जो त्यावर उपाय काय तर सद्गुरू. सद्गुरूशिवाय याचा अनुभव येऊ शकत नाही. तर असे जे सद्गुरू आहेत त्यांना जो नमन करण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्या सद्गुरूंचं अजून पुन्हा छान असं वर्णन करा, मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा वगरू, जेवविता सद्गुरू निवृत्ती बंधू. म्हणजे सद्गुरूलाही मोतियाचा घास ते आपल्याला जे घडवतं, मायेचा हा कुंजर किंवा मायेचा जे आवरण ते आपल्यापासून दुरून त्या मोत्याचा घास आपल्या भरवतात. तर या प्रकरणातही अतिशय खूप सुंदर असे दृष्टांत ज्ञानदेवांनी सद्गुरूचं आपल्या महती सांगताना सांगितलेलं आहे. आणि हेच परब्रह्म आणि मायेचं किंवा शिव आणि शक्तीचं जे तत्व आहे ते सद्गुरू हेही एक परब्रह्म आहे, परिपूर्ण आहे. मग त्यांनी इथे जन्म का घेतला? तर सद्गुरूलाही असं वाटलं, की आपण 2 व्हावे आणि ते 2 दुसरा म्हणजे आपला शिष्य. तर एकपण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करुणी मिस पाहण्याची आपली वास पाहत असे. म्हणजे स्वतःलाच बघण्यासाठी सद्गुरूंनी असं हे सद्गुरूपणाचं मिस केलेलं आहे. आता एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलं, की सद्गुरू हा 15.5 कसाचा असतो.
15.5 कसाचा. आता त्या 15.5 कस पण तो आपल्याकडे घेतो. कारण त्या काळी सोन्याचं जे मूल्य मापन होतं ते 16 कसाचं समजलं जायचं. जसं आता 22 कॅरेटचं आहे तसं 16 कसाचं. तर ते 16 कसाचा सद्गुरू जेव्हा जेव्हा प्रकट रूप घेतो, तेव्हा तो 15.5 कसाचा होतो. म्हणजे ही जी शरीररूपी जी जी काही बंधने आहेत ती त्यालाही पाळावी लागतात म्हणून त्याचा तो अर्धा कस कमी होतो. तो अर्धा कस कोणासाठी कमी करतो तर शिष्यासाठी शिष्यासाठी कमी करतो. तर असा हा सद्गुरू आहे त्याच्याशिवाय ह्या ह्या अमृताचा अनुभव येणं शक्य नाही. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय ह्या अमृताचा अनुभव येणं शक्य नाही. तर अ, अशा या सद्गुरूचं स्तवन त्यांनी दुसऱ्या प्रकरणात केलेलं आहे. तिसऱ्या प्रकरणाकडे जाऊ आपण. तिसरं प्रकरण आहे वाचारूढ उत्तीर्ण. वाचारूढ उत्तीर्ण. आता वाचे अ, वाचेचे ज्या वाचा आहेत परा, पश्यती, मध्यमा आणि वैखरी अशा ज्या वाचा आहेत. तर त्या वाचांच्या ऋणातून मुक्त, वाणीच्या बंधनातून मुक्त होऊन मौनाच्या पातळीवरच खरं ज्ञान कसं अनुभवता येतं हे या प्रकरणात त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे, की जणू काही हे ब्रह्म नावाचा एक वडील आहे. ब्रह्म हे वडील आहे. ते झोपलेले आहेत आणि ह्या ज्या वाणी आहेत परा, पश्यती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे जी वाणी जिला शब्दांची गरज नाही. ती अगदी पार अशी वाणी. पश्यती म्हणजे जी जी विचारांना कारणीभूत असते. आपल्या विचारांमध्ये असते ती. मध्यमा म्हणजे ही कंठाच्या पाशी म्हणजे प्रत्यक्ष शब्द प्रकट होण्याच्या आधीची जी आहे ती मध्यमा. तर ती जी मध्यमा आहे त्याच्यानंतरची वैखरी म्हणजे प्रत्यक्ष शब्द किंवा जे काही विचार ते आपण ज्यातून व्यक्त करतो ती वैखरी वाणी. अशा ज्या 4 बहिणी आहेत त्या खूप गलबलाट करत बसल्या होत्या आणि ते ब्रह्माची झोप मोडली आणि ब्रह्माची झोप मोडली, ब्रह्म जागृत झालं, तेव्हा ह्या 4ही बहिणी पुन्हा शांत बसल्या. म्हणजे 4ही बहिणी मौनात गेल्या. त्या मौनात गेल्या. पण ययाचनी बोभाटे आत्मयाची झोप लोटे, पूर्ण तही ऋण न फिटे, जे चेणोची नीद की. परंतु ह्या शांत बसलेल्या आहेत. परंतु शांत बसल्या आहेत, पण तरी तो त्यांच्यातला जो भाव आहे, म्हणजे त्यांच्यातला तो भाव किंवा अहंभाव आहे तो गेला का? नाही. त्या शांत बसलेल्या आहेत, पण म्हणजे अजूनही पूर्ण त्या निमाल्या नाही आहेत. याचा एक छान दृष्टांत पुन्हा मिठाचा आणि पाण्याचा दृष्टांत ज्ञानदेव देतात, की पाण्यात मीठ मिसळले तरी त्यातलं ते खारटपण मात्र राहतं ना. मीठ पूर्ण मिसळून जातं. मीठ पूर्ण एकरूप होतं. परंतु त्या पाण्याला ते खारटपण राहतच. तर असं जे राहणं म्हणजे पहा द्वैताचे अतिशय बारीक-बारीक वाटा आहेत ह्या अमृतानुभवाच्या कडे जाण्याच्या मार्गात येणाऱ्या अशा हे जे बारीक-बारीक असे द्वैताच्या वाटा आहेत, त्या ज्ञानदेवांनी अतिशय छान उलगडून दाखवल्या आणि तेही द्वैत दूर करून ते एकरूपत्व साधण्यासाठी म्हणून हा सगळा अनुभव ते सांगतात आपल्याला. तर त्या ज्या वाणी आहेत त्या शांत मौनात बसल्या आहेत, परंतु त्यांचं ते तरी त्या वाणीचं बंधन काही अजून गेलं नाही. म्हणजे अविद्यात्मक वाणीतून सुटका झाली, की आता ह्यांना त्यांची बडबड थांबली. पण ते जे विद्यात्मक मौनाचा जो एक तो अहंकार आहे किंवा विद्येचाही एक बंधन असतं. विद्येचाही तो जो अहंकार आहे त्या ठिकाणी पण मग द्वैत निर्माण होतं, की मला सगळं कळलं. यात कळलं असं म्हटलं, की ते द्वैत निर्माण झालं. तर ते जे द्वैत निर्माण झालेलं आहे ते ते सुद्धा राहू नये किंवा ते सुद्धा ऋण राहू नये अमृतानुभवाच्या मार्गात. तर त्याचंही ऋण फेडणं आवश्यक असतं. त्या त्या शांत झाल्या असल्या तरी कायमच्या झोपल्या नाही. असं जे अ, असं जे वाणीचं जे ऋण आहे ते फेडावं. त्यासाठी मग काय करतात ज्ञानदेवांनी काय सांगितलं, की ते ऋणशेष वाचा या न फेडवेची मरोनिया. त्या मेल्या तरी ते ऋण काही अजून फेडले नाही. ते पाया पडून मिया सोडविले. म्हणजे गुरुच्या पाया पडून ते मी अ, ऋण फेडलं आहे असं ते या प्रकरणात सांगतात आणि मग पुढच्या प्रकरणाकडे वळतात. तर पुढचं
पुढचं प्रकरण आहे ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञान आणि अज्ञान भेद कथन. आता या ठिकाणी ज्ञानदेव हे खरोखर खूप असे तत्वज्ञानी होते आणि त्यांचे जे प्रतिपादन असायचे ते इतके तार्किक आणि त्याला अतिशय सुसंगत असे दृष्टांत ते द्यायचे. दिलेले आहेत त्यांनी त्या आपल्या अमृतानुभवात, की ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही सारखेच आहेत. सारखेच म्हणजे कसे? तर ज्ञान अ, अज्ञान जे आहे ते अज्ञान नाहीच, असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. अज्ञान हे अस्तित्वातच नाही. कसं? तर एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही, हे कळलं, की ते अज्ञान राहत नाही. ते आत्म्याच्या ठिकाणी तर अज्ञान नाहीच. आत्मा हा ब्रह्मतत्व आहे, शुद्ध स्वरूपाचं केवळ ब्रह्मतत्व आहे. त्या ठिकाणी कुठलाही दोष असा नाहीये. ते शुद्ध केवळ असं रूप आहे. मग मग हे जे भौतिक जगातलं ज्ञान आणि अज्ञान आहे, त्याच्याविषयी जर गोष्टी केल्या तर अज्ञान हे नाहीच. कारण की जर ही गोष्ट आपल्याला माहीत नाही हे कळलं म्हणजे ते अज्ञान राहत नाही. आणि तर तर मग ह्या अज्ञानाच्या टेकूवर उभं असलेलं जे ज्ञान आहे, ते सुद्धा मग अस्तित्वात नाही. कारण ते अल्पजीवी असतं. कारण ते ज्ञान झालं समजा ते एखादी गोष्ट मला माहीत झाली, तर ती तिथेच मरून जाते. तर ती तिथेच मरून जाते. म्हणजे जे काही आपण ज्ञान आपल्या भाषेत असं मिरवतो, ते सगळं म्हणजे मृतवत आहे. म्हणजे त्यामुळे ते अस्तित्वातच नाही. असं ज्ञानदेवांचं हे तत्व त्यांनी प्रतिपादलं आहे. त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही सारखे आहेत. तर तर अज्ञानाच्या टेकूवर उभं असलेलं हे ज्ञान ही केवळ ज्ञानवृत्ती आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आपल्याला हे ज्ञान झालं आणि ती किती क्षणभंगूर असते ती वृत्ती, की जसं दिवा विझताना त्याची वात कशी मोठी होते. तेवढ्यापुरतं ते वाटतं, की उजळलं. तेवढ्यापुरतं तो क्षण वाटतो, की ते उजळलं. परंतु ती वात दशाही ते निमालिया, येणे जे उवाया, ते केवळ नाशावया दीपाचे परी. म्हणजे ती जी वात उजळलेली असते, ती विझण्यासाठीच उजळलेली असते. तर अशी ती ज्ञानाची वृत्ती आहे. ही 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 त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही सारखे असं त्यांनी ज्ञानभेदकथन या आपल्या प्रकरणात केलेलं आहे. याच प्रकरणात त्यांनी शून्य सिद्धांतावरही भाष्य केलेलं आहे. म्हणजे जे निहिलिझम जो सिद्धांत त्या काळात एक आला होता, त्यावर त्यांनी कसं भाष्य केलं आहे, की शून्य होते. म्हणजे एका जागी हे शून्य होते हे कोणी बघितलं? म्हणजे तिथे काहीच नव्हतं. जर तिथे काहीच नव्हतं, तर ते काहीच नव्हतं हे बघणारा कोण? असा त्यांनी तो प्रश्न विचारला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यासाठी फार छान उदाहरण दिलेली आहेत, की अ, जर एखाद्या खोलीत एखादा दिवा सुरू असला, तो दिवा जर निमाला, तो दिवा विझला आणि विझवणाराही चालला गेला. तो दिवा विझवणाराही चालला गेला. मग त्या खोलीत आधी अंधार होता, की उजेड होता हे कोणाला कळेल? तर अशा पद्धतीने ते शून्य सिद्धांतावरही त्यांनी या प्रकरणात भाष्य केलेलं आहे. तर पुढचं प्रकरण बघू. खरं तर हे सगळे मुळातून वाचण्यासारखे खरोखर आहेत, पण फार संक्षिप्तात हा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ब्रह्मस्वरूप हे सत, चित आणि आनंदमय आहे. असं हे खूप पूर्वापार सांगितलेलं जातं. पण सच्चित आनंद या शब्दातही ते ब्रह्मस्वरूप सीमित करता येत नाही. तर ते कसं, की शब्दांचे अर्थ हे ज्ञानदेव म्हणतात, की शब्दांचे अर्थ हे सापेक्ष असतात. म्हणजे आनंद का आहे? तर दुःख नाही म्हणून. आणि चित का आहे? ते अचित नाही म्हणून आणि सत का आहे? तर ते असत नाही म्हणून. म्हणजे हा सच्चित आनंद या शब्दाचे जे ते असत, अचित आणि आनंद अशा शब्दाचेच ते प्रतिध्वनी आहेत. त्यामुळे जर असत, अचित आणि आनंद हे आत्म्याच्या जागी जागी नाहीच, तर मग आपण हे सच्चित आनंद हे शब्द त्यासाठी कसे वापरू शकू? तो आत्मा जसा ब्रह्मतत्व जे आहे ते इतकं केवल आणि निर्मळ आहे, शुद्ध शुद्ध स्वरूपात आहे, की त्या ठिकाणी असत, अचित आणि दुःख असे ह्या गोष्टी असण्याची शक्यता नाही. तर मग त्याच्या विरुद्ध त्या गोष्टीत आपण त्या शब्दांना कसं बांधू शकू? तर या शब्दातही तो हा आत्म्याचं हे स्वरूप सीमित करता येत नाही. त्यामुळे ते शब्दांचंही द्वैत या ठिकाणी सोडून द्यावं लागतं, जर अमृतानुभवाच्या मार्गात. तर हे ज्ञानदेव सांगतात, त्यासाठी सूर्याचेनी प्रकाशे, जे काही जड आभासे, तेणे तो गिवसे सूर्युकै. आता सूर्यच ज्या गोष्टींना प्रकाशित करतो,
त्याच गोष्टी सूर्याला प्रकाशित करतील, असं कधी होईल का? तर शब्दांचंही तेच, की शब्दांमध्ये जीवच जर ब्रह्म टाकत असतो, तर त्याच शब्दांनी आपण त्या ब्रह्माला बांधू शकू का? तर असा अ, अ, असा हा त्यांचा त्यांनी सच्चित आनंदाचा हा अ, आ आ आनंदाचं आनंदातही या शब्दातही हे ब्रह्मज्ञान किंवा अमृताचा अनुभव हा बद्ध करता येत नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. पुढचं मग शब्दांना जोडून त्यांनी ते जे पुढचं पुढचं प्रकरण जे आहे ते आहे शब्दखंडन. शब्दखंडन ही एक प्रकार आहे. म्हणजे एक ते जे द्वैत आहे ते दूर करत किंवा ते एकरूप करते ज्ञानदेव एकेका प्रकरणात त्याचा वेध घेत आहे त्या द्वैताचा. तर शब्दांचे या प्रकरणात ते प्रथम शब्दांचं छान मंडन करतात. म्हणजे शब्दांचं फार छान कौतुक करतात किंवा त्याची मांडणी करतात आणि मग त्याचं खंडन करतात. तर ते त्याची मांडणी करताना, त्याचं कौतुक करताना ज्ञानदेव म्हणतात, की "बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरण दानी प्रसिद्धू, अमृताचा विशदू आरिसा नव्हे." म्हणजे ही खूप उपयोगाची वस्तू आहे. भौतिक जगात जी आहे ती शब्द ही खूप उपयोगाची वस्तू आहे. कारण जे काही आपण सांगतो, जे ते स्मरण करून ते शब्दातूनच सांगत असतो. म्हणजे जे काही ज्ञान आपण भौतिक जगात म्हणतो, परंतु ते केवळ स्मरण असते. तर ते आपण सांगतो तर ते शब्द अमृताचा अर्थ जो आहे तो मूर्त करणारे असे ते शब्द आहे. अमृताचा जो आरसाच नव्हे का असं ते विचारतात. परंतु त्याच वेळी हा शब्द मिथ्या अविद्येचाही पक्ष घेतो. म्हणजे मिथ्या अविद्या म्हणजे कशी, की ब्रह्मतत्वाला हे पूर्ण जाणले आहे, असे शब्दातूनच सांगितले, की हे ब्रह्मतत्व पूर्ण जाणले आहे मी, असं जर कोणी शब्दातून सांगितलं किंवा ते ज्ञान मला पूर्ण झालंय, तर ते मिथ्याच आहे. आणि त्या मिथ्या ज्ञानाचा तो जो बोभाटा करतो किंवा डंका, आता आजच्या काळात हे हे अतिशय म्हणजे लागू होतं फार, की मला हे जाणलंय, मी ब्रह्मतत्व जाणलंय असं सांगणारे किती जण मिळतात आणि त्याचा बाजार मांडून बसलेले असतात आणि ते शब्दांच्याद्वारे सांगतात, की हे मला समजलंय. पण जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्या ठिकाणी शब्दच उरत नाही. असं ज्ञानदेवांचे बोलणे आहे, की हे स्वसंवेद्य आहे. हे आत्मया बोलाचे काहीची उपेगा वचे, स्वसंवेद्या कोणाचे ओझे अथी. जे स्वसंवेद्य आहे त्याला शब्दांचं ऋण तरी कशाला पाहिजे? जे स्वतः जाणण्यासारखं आहे, जे कुठल्याही शब्दात आपण बांधू शकत नाही, फक्त स्वतः जाणू शकतो, त्याला शब्दांचं ऋण तरी कशाला पाहिजे? असं ज्ञानदेव या ठिकाणी विचारतात आणि मग त्या शब्दाचे खंडन करतात. शब्द ही आत्मबोध सांगायला शब्दही पुरेसे नाही. ते स्वयंप्रकाशी आत्मबोध हे स्वयंप्रकाशी आत्मतत्व. त्यामुळे त्यामुळे या शब्दांची सृष्टी जी आहे ती अ, तिथेच बंद पडते. म्हणजे असं जे स्वयंप्रकाशी शब्द आत्मबोधाला मांडायला गेले तर तिथे त्याला कोणी विचारत नाही, कारण ते मांडू शकत नाही आणि मग ती शब्दांची जी सृष्टी आहे ती तिथेच मौन होऊन जाते. असं त्या या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढचं प्रकरण आपण बघू. ते आहे अज्ञानखंडन. हे अज्ञानखंडन हे या अमृतानुभवातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं प्रकरण आहे. त्यामध्ये 290 295 मला वाटतं 295 ओव्या आहेत आणि अज्ञानखंडन. आता अं, अज्ञान हे अस्तित्व तेच आता मगाशी जसं ज्ञान आणि अज्ञानाचं आपण जे सांगितलं त्याचाच हा विस्तार या प्रकरणात ते करतात, की आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान हे नाहीच. आत्म्याचे जे मूळ गुण आहे शुद्ध, त्या ठिकाणी अज्ञान नाहीच. त्यामुळे तिथे किंवा अज्ञान दूर झाल्यावर किंवा अज्ञानाचं पटल दूर झाल्यावर तुम्हाला आत्मबोध होईल, असं जे सांगणारे असतात त्यांच्यावर त्यांच्यावर ते हे खंडन करतात. त्यांच्या या मताचं ते खंडन करतात, की त्या ठिकाणी अज्ञानच नाही. अमृताचा तो अनुभव त्या ठिकाणी अज्ञान नाही. तर त्याचेही अतिशय चांगले दृष्टांत यांनी या ठिकाणी दिलेले आहेत, की "पडळी आठी डोळा आणि डोळा नव्हे आंधळा, तरी आठी या पोकळा बोलिया की." म्हणजे डोळ्यावर पडदा आलेला आहे, परंतु दिसतं आहे. म्हणजे मग हा जो डोळा आहे तो क्षीण झालेला नाहीये. म्हणजे डोळ्यावर पडदा आहे, तो क्षीण झालेला नाही आहे. म्हणजे आत्मा जो आहे तो त्याच्यावर पडदा आहे असं ते म्हणतात. पण तो आत्मा जर प्रकाशित झाले, स्वयंप्रकाश त्याचा जर सगळीकडे पसरलेला असतो, तर तो तो पडदा आहे असं आपण म्हणू का?
पडदा नाहीच आहे, कारण तो क्षीण, तो सगळं पाहू शकतो डोळा, पडदा असून सगळं पाहू शकतो. असा जर तो दृष्टांत आहे, तर ते आता आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान हे नाहीच आहे. त्या ठिकाणी एक हा सुंदर दृष्टांत आहे, की लवणाची मासोळी जरी झाली निवाळी, तरी जळी न जळावे गळी, न जिये जेवी. आता अज्ञानाचं खंडन करताना आहे, की ची मासोळी जर केली आणि त्याच्यात प्राण फुंकले, तर ती मिठाची मासोळी आत्म्याचं जे अज्ञान आहे, ते असं तुम्ही म्हणता, की आत्मा अज्ञान त्याच्यामध्ये ते दूर करायला त्या मिठाची मासोळी टाकू शकत नाही. ती मध्ये ती विरघळून जाईल आणि ती बाहेरही राहू शकत नाही. अशी अशी त्या अज्ञानाची अवस्था आहे होते. तर त्या अज्ञानाचं हे असं खंडन या ठिकाणी ज्ञानदेवांनी केलेलं आहे. पुढचं हा सगळ्यात एक मोठं प्रकरण आहे. त्याचे पुढचे प्रकरण थोडे छोटे किंवा त्याच्या पुढचे प्रकरण थोडेसे फास्ट घेता येतील आपल्याला. ज्ञानखंडन. पुढचं प्रकरण आहे ज्ञानखंडन. आता पुन्हा तोच विषय पुढे, की ज्ञान हे ज्या अज्ञानाच्या पायरीवर जर उभं असलेलं किंवा टेकून उभं असलेलं ज्ञानही ते ज्ञान नाही, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ज्ञान आणि अज्ञानापलीकडची जी वृत्तीशून्यता हाच आत्म्याचा खरा भाव आहे, असं ज्ञानदेवांनी आपल्या अमृतानुभवात सांगितलं आहे. आणि ही जी वृत्तीशून्यता आहे, ही कोणी आम्हाला त्या स्थितीपर्यंत कोणी नेलं, तर किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जया स्थिती, ते काय देऊ हाती वचेचिया. म्हणजे हे निवृत्तींनी ही जी वृत्तीशून्यता आहे, तिथपर्यंत या सद्गुरूंनी आम्हाला ठेवलेलं आहे. ते काय मी शब्दात सांगू शकणार आहे. ते शब्दात सांगूच शकत नाही, असा तो अनुभव आहे. तर म्हणून अज्ञान नाही तेथेची गेले ज्ञानही, आता निमिषोन्मेषा दोही ठेली वाट. म्हणजे अज्ञान आणि ज्ञान या दोघांचीही गती एकच आहे. त्यामुळे अज्ञान आणि ज्ञान हे अस्तित्वातच नाही, असं त्यांनी प्रतिपादन या प्रकरणात केलेलं आहे. त्याचं 9वं प्रकरण आहे जीवनमुक्त दशा. जीवनमुक्त दशा म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती. हे इथपर्यंतचं जे आहे, इथपर्यंत 8व्या प्रकरणापर्यंत त्यांनी ते द्वैताचे जे ज्याला म्हणतात आपण, की अगदी बारीक-बारीक वाटा शोधून ते द्वैताचा निराश करण्याचा प्रयत्न केला आणि मग हे एकरूपत्व पर्यंत जाण्याच्या मार्गातली ही दशा आहे, ती जीवनमुक्त दशा. ती अमृतानुभवाची ती पायरी आहे. जो अमृताचा अनुभव ज्ञानदेव आपल्याला सांगतात आहे, त्याची ती हे सगळे द्वैत त्याचा निराश करत आणत ही जीवनमुक्तची दशा शेवटी ही प्राप्त होते. आणि ती कशी आहे, तर ही वाचा, शब्द, ज्ञान, अज्ञान आणि त्रिपुटी या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या ठिकाणी उरतच नाही. अशा स्थितीला पोहोचल्यावरची जी जीवनमुक्ताची दशा आहे ती. आता अशा ठिकाणी गेल्यावरचे सगळे संतांचे जे आपण चरित्र पाहिले आहे, ते सगळे याच ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे त्यांच्या चरित्रातून दिसतं, की तर ते अशा ठिकाणी गेल्याची दृष्टी कशी होते, तर नाग मोदी कंकण त्रिलिंगी भेदली खूण, घेता जरी सुवर्ण घेई जे की. म्हणजे एखाद्या सोनाराकडे गेला आणि त्याला हे असे सगळे दागिने दिले, नाग, मोदी, कंकण असे, तो घेताना काय बघतो? त्यातलं सोनं बघतो. तो त्याचं दागिन्यांकडे लक्ष राहत नाही, त्यातलं सोनं बघतो. म्हणजे ह्या अशी दृष्टी या जीवनमुक्ताची होऊन गेलेली असते, झालेली असते. किंवा वेचुनी आणि कल्लोळ म्हणून घापे करतळ, तेथे तरी निखळ पाणीच फावे. म्हणजे जर त्याला सांगितलं, की तू की समुद्रावरची लाट घेऊन ये, तो लाट घेऊन येईल, तर त्याच्या हातात ते पाणीच येईल. म्हणजे ते येईल, त्याच्या हातात ते पाणीच येईल. कारण ब्रह्मतत्व हेच बघण्याची त्याची दृष्टी होऊन गेलेली असते. आता या ठिकाणी आपल्याला गजानन महाराजांचा त्या चमत्काराचा अर्थ लागायला लागतो, की कितीही खराब गढूळ पाणी आहे, ते त्यांनी जेव्हा घेतलं, ते त्यांनी त्या तांब्यात घ्यायला सांगितलं, ते ते कसं स्वच्छ स्फटिकासारखंच निर्मळ आलं. कारण की पाण्यातले बाकी जे सगळे भेद आहेत, ते निमाला गेले होते आणि केवळ ब्रह्मतत्व, त्यातलं पाणी हे तत्व बघण्याचं त्यांची ती जीवनमुक्ताची दशा झाली होती. असे असे बरेच उदाहरणं सांगता येईल. आणि त्या जीवनमुक्ताचं हेही एक लक्षण, की ना तरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाते. मौनी मौन आठी न बोलता बोली. निंदा स्तुती या सगळ्याच्या पार गेलेला हा तो जीवनमुक्त आहे. अशी ते जीवनमुक्ताची अवस्था ज्ञानदेवांनी 9व्या प्रकरणात सांगितली आहे. आणि तिसरा जो 10वं प्रकरण जे आहे ग्रंथ परिहार.
म्हणजे हा जो अमृतानुभव ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचा महिमा त्यांनी या ठिकाणी वर्णन केलं आहे. परंतु हा महिमा वर्णन करतानाच त्यांनी त्या ग्रंथाचे जे कर्तृत्व आहे, ते निवृत्तीनाथांना दिलेलं आहे. निवृत्तीनाथांनी हे तुम्ही घडवून आणलं माझ्या हातून. म्हणजे या ठिकाणी ज्ञानदेव आता ज्ञानदेव हे ते मुक्त होते. ब्रह्मतत्व त्यांना गवसलेलं होतं. मग खरं तर त्यांनीच ही सगळी लक्षणं सांगितली, की हे सगळं मौन म्हणजे शब्दात सांगता येत नाही. मौनानेच ते अनुभवावं लागतं. असं ज्ञानदेवांनी हा अनुभव आपल्याला सांगितलाय. मग त्यांनी ते शब्दात कसं मांडलं असा कोणी अ, प्रश्न उपस्थित करू शकतो. पण त्यांनी ते शब्दात मांडलं ते मांडल्यावर त्याचं जे कर्मत्व आहे, ते कर्तृत्व आहे ते स्वतःकडे घेतलं नाही. म्हणजे अकर्म वृत्तीने त्यांनी ते मांडलेलं आहे आणि त्याचं जे कर्तृत्व आहे ते निवृत्तीनाथांना दिलेलं आहे. म्हणजे ते त्यांना कर्माचं जे काय म्हणतात त्याला स्वामित्व ते काही त्यांनी स्वतःकडे घेतलेलं नाही. असं कर्म आणि अकर्म असं अशा वृत्तीने कर्म करणं हे या अध्यात्माच्या ह्याच्यात सांगत असतात सगळे. तर ते त्यांनी कसं सांगितलं, की "परी महेश सूर्य हाती दिधली तेजाची सुती, तया भासा अंतर्वती जगची केले." म्हणजे हे जे आहे ते माझं औदार्य नाही. निवृत्तीनाथांना ते सांगतात, की "हे मी मी जगाला सांगितलं असं सगळे म्हणतील, पण ते नाही ते तुमचं औदार्य आहे. कारण तुम्ही महे सूर्याच्या हाती जी प्रत्यक्ष शिवाने सूर्याच्या हाती तेज दिलं आहे आणि त्या तेजात जसं सगळ्यांना एक मार्ग दिसतो, तसं तुम्ही ते सगळ्या जगाला मार्ग दाखवण्यासाठी मला सांगितलं आणि हे सगळं तुमचं औदार्य आहे. आणि या अमृतानुभवाची अतिशय सार्थ अभिमानाने म्हणजे हा प्रौढी नाही किंवा मोठेपणा नाही, ते सार्थ अभिमानाने ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवनी जीवनमुक्त हेची होतो. हे अनुभवामृत जे सेवन केल्याने जीवनमुक्तच होईल कोणी त्याचं जर योग्य सेवन केलं तर. त्याचप्रमाणे ज्ञानदेव म्हणे, "अनुभवामृते येणे सणुभोगीचे सणे विश्वाचे." म्हणजे हे अनुभवामृते जे आहे, ही ही फार सुंदर ओवी मला सगळ्यात आवडलेली आहे, की हे अनुभवामृते हा विश्वाचा सण आहे आणि हा सगळ्यांसाठी आहे. म्हणजे आपापल्या परीने आपापले सण सगळे साजरे करतात, त्यातून आनंद घेतात. पण हा अमृतानुभव हा विश्वाचा सण आहे आणि त्यातून असा हा आनंद विश्वाला मिळो असं ते अशी जी त्यांची प्रार्थना होती किंवा ते असा जो त्यांचा जो सार्थ अभिमान किंवा अपेक्षा व्यक्त करतात. तर असा हा अमृतानुभवाचा अतिशय थोडक्यात आपण ओळख करून घेतली आणि ह्याच अमृतानुभवाचं तत्व किंवा हाच आत्मबोध त्यांनी चांगदेव 65 ही आपल्या सूत्ररूपाने येत्या 65 ओव्यांमध्ये चांगदेवांना केलेला आहे. तर चांगदेवांना तो जीव आणि आत्म्याचं ऐक्य त्यांनी समजून सांगितलेलं आहे. चांगदेवांना जो आपल्या वयाचा, बुद्धीचा जो काही अहंकार झाला होता, तो कसा सोडता येईल हे आत्मतत्व तू पहा. तुझं बाकीच्या उपाधी पाहू नको आणि शुद्ध होऊन तू आणि मी भेटू असे ज्ञानदेव चांगदेवांना या ठिकाणी सांगतात. म्हणजे ही चांगदेव 65 लिहिताना जणू मीच माझी अशी गोष्टी करतो आहे. असे चांगदेव त्याच्यामध्ये छान त्याच्याही मध्ये छान ओव्या आहेत. त्या आज काही आपल्याला घेता नाही येणार आल्या नाहीत. पण त्याच्यामध्ये ते सांगतात, की "तू मला कसा भेट, मीच मला भेटतो आहे. मीच मला भेटतो अशा पद्धतीने आपली भेट व्हावी. म्हणजे मी तुझ्याशी बोलतोय, तो मीच माझ्याशी बोलतो आहे." अशी जी दोघांचे आत्मतत्व एकच आहे. एकाच आत्मतत्वाच्या पायावर आपण उभे आहोत. तर मीची मला भेटू असं जे अशा पातळीपर्यंत तू त्या उपाधी सोडून असा शुद्ध होऊन, निर्मळ होऊन फक्त आत्मतत्व घेऊन माझ्याकडे ये. आता असा उपदेश त्यांनी चांगदेवांना ज्ञानदेवांनी आपल्या चांगदेव 65 या ग्रंथात केलेला आहे. तर या ठिकाणी खरं तर विश्वात्मक होणं एक-एक पायरी, एक-एक उपाधी सोडत विश्वात्मक होण्या विषयी ज्ञानदेव सांगतात. त्यांच्या साहित्यातून प्रत्येक ठिकाणी सांगतात. या ठिकाणी मला आपल्याला सूट होईल किंवा आपल्याला समजेल असं एक उदाहरण फार आठवतं. आपण जेव्हा भारतात असतो, तेव्हा एक मराठी आणि एक गुजराती असं सापडलं तर आपण काय म्हणतो आमचे शेजारी गुजराती आहेत. जेव्हा आपण इथे येतो, तेव्हा आपले शेजारी कुठे कोणी असो आपण काय म्हणतो भारतीय आहेत. मग अशा पद्धतीने जर कदाचित आपण चंद्रावर जाऊ, तिथे फार तर आपण काय सांगतो आमचे शेजारी पृथ्वीवासी आहेत. तर अशा पातळ्या आपण वर वर स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत
जाण्याचा जो प्रवास आहे, ते सूक्ष्म एका पातळीवर आपण फक्त आपल्यातलं ब्रह्मतत्व ओळखू किंवा ब्रह्मतत्व बघू, असं हे असं जे भेटणं, तर ज्ञानदेव तर त्याही पुढे जाऊन म्हणतात, की अ, चराचर आपण जाहला. म्हणजे हे ब्रह्मतत्व केवळ चरांमध्ये नाही तर अचरांमध्येही चराचर आपण जाहला. अ, अ, हे विश्वची माझे घर आहे, ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. ती अपेक्षा ज्ञानदेव किंवा ती प्रार्थना ज्ञानदेव या ठिकाणी करतात. आणि मग या ठिकाणी पुन्हा ज्ञानदेवांनी केलेले जे चमत्कार आहेत, चराचरातलं ब्रह्मतत्व पाहण्याचं, की त्या रेड्याच्या आतलं ब्रह्मतत्व, किंवा त्या भिंतीच्या, ती अचर भिंत त्यांनी चालवली आहे. त्याच्या आतलं ते ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाशी कसे एकरूप होऊन गेले आणि त्यांनी फक्त केवळ आणि केवळ ते पाहिलं. तर अशा पद्धतीचं हे ज्ञानदेवांचं साहित्य आहे. ते खरं कितीही वाचून आणि त्याचा आपण समजून घेऊ, आणि आणि त्या ब्रह्मतत्वाचा प्रत्येकाला आपल्याला अनुभव येवो, हीच प्रार्थना मी ज्ञानदेवांच्या माऊलीच्या चरणी करते. धन्यवाद. धन्यवाद शिल्पा. हा सुंदर अमृतानुभव आम्हाला दिल्याबद्दल तुझे खूप 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 छान, मस्त, व्हेरी नाईस. मागच्या वेळेसारखंच छान झालं आज पण, मस्त. खूप छान झालं शिल्पा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.